मराठी विरुद्ध हिंदी, मराठी विरुद्ध इंग्रजी असा नाही, मराठी अनिवार्यच आहे. मंत्रिमंडळ स्वीकारेल, कुठला नाकारेल किंवा पूर्ण स्वीकारेल किंवा काही मॉडिफाय करेल असा सगळा निर्णय झाल्यानंतरच त्या रिपोर्टच्या संदर्भात मला बाहेर बोलता येईल. पण तुम्ही जे मराठी भाषेच्या संदर्भात बोललात तर तो रिपोर्ट आमच्याकडे निश्चितपणे आलेला आहे. प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतो. खरं म्हणजे मला किती वेळ दिलाय मला माहित नाही, पण मी खूप वेळ बोललेलोच आहे ऑलरेडी, ते फार वेळ बोलणार नाही. आणि मला असं वाटतं की माझ्या बोलण्यातनं काही बातम्या तुम्हाला नक्कीच मिळाल्या असतील. भले कॉन्ट्रोवर्सी काही मिळाली नसेल, कारण मी ठरवलंच होतं की कुठली कॉन्ट्रोवर्सी द्यायचीच नाही, सकारात्मकच बातमी द्यायची, नकारात्मक बातमी द्यायचीच नाही. त्याच्यामुळे पण तुम्ही जे मराठी भाषेच्या संदर्भात बोललात तर तो रिपोर्ट आमच्याकडे निश्चितपणे आलेला आहे. आता त्या रिपोर्टवर आमची मंत्रिमंडळ आमचं हे चर्चा करेल आणि मग त्यातलं कुठला भाग मंत्रिमंडळ स्वीकारेल, कुठला नाकारेल किंवा पूर्ण स्वीकारेल किंवा काही मॉडिफाय करेल असा सगळा निर्णय झाल्यानंतरच त्या रिपोर्टच्या संदर्भात मला बाहेर बोलता येईल. तोपर्यंत प्रोप्रायटी मला ते बाहेर बोलू देत नाही. पण मी एवढंच सांगतो की पहिल्या दिवशीपासनं आमचा प्रयत्न हा कुठेही मराठी विरुद्ध हिंदी, मराठी विरुद्ध इंग्रजी असा नाही, मराठी अनिवार्यच आहे आणि मराठीच अनिवार्य आहे. इतर भाषा या शिकल्या पाहिजेत या संदर्भात आमचा एक प्रकारे मला असं वाटतं की NEPच्या माध्यमातून जो काही त्या ठिकाणी एक पॉलिसी आलेली आहे, ती पॉलिसी आपल्या राज्यात कशा पद्धतीनं अडॉप्ट करायची हा आमचा प्रयत्न आहे. कारण बहुभाषिक होणं याचा निश्चितपणे व्यक्तीला फायदा मिळतो आणि म्हणून त्या दृष्टीनं हा जो काही रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या संदर्भात योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ. पण आज या निमित्ताने मी लोकसत्ताला मनापासून धन्यवाद देतो. आणि दरवर्षी संपूर्ण वर्षातल्या ज्या घटना असतात त्या घटनांचं प्रकाशन देखील लोकसत्ता करत असते. त्यामुळे एक प्रकारे रिकॅपिंग ज्याला आपण म्हणतो की ते वाचलं तर वर्षभरात काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणे समजत असतात. त्यामुळे त्याही दृष्टीने हा कार्यक्रम मला असं वाटतं अतिशय वर्षवेध करता अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून लोकसत्ताला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि माझं लांबलेलं भाषण आपण शांतपणे ऐकलं आणि आता ते उद्या शांतपणे रिपोर्ट देखील कराल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय